ती जी घटना घडली खूप दुर्दैवी घटना आहे आणि या घटनाची सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे. नाही, कारण ज्या माणसाचा जो नावाचा माणसाचा इन्काउंटर करण्यात आलेला आहे पोलिसांतर्फे, तो महाराष्ट्र शासनाच्या एक प्रोजेक्टचा हिस्सा होता, एक भाग होता. त्यांनी तो प्रोजेक्ट मध्ये काम करत होते आणि त्यांचा मागचा सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम असंच झाला होता आणि त्यांनी त्यावेळचे जे शिक्षण मंत्री होते त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी प्रदर्शन वगैरे केला होता. आणि काल परत जी काल घटना घडली, ती घटनाच्या मागे कोण आहे, काय आहे, कारण काय आहे, ती सगळी वस्तुस्थिती झाली पाहिजे म्हणून चौकशीची मागणी आम्ही सर्वांनी केलेली आहे. नाही, लोक सगळे नेते सहभागी होणार आहेत, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, अनेक पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार आहेत, अनेक सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सामील होणार आहे. कारण ह्या देशाच्या लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा प्रयत्न आहे. ज्याप्रमाणे मतदार यादीमध्ये दुबार नाव तिबार नाव येत आहे, एक एक खोलीमध्ये 100 150 लोकांचं नाव दिसून येत आहे आणि त्याची तक्रार सुद्धा राज्याच्या निवडणूक आयोगानं आम्ही परवानी सर्वपक्षीय लोकांनी भेटून त्यांच्या समोर सगळी वस्तुस्थिती आणली होती. परंतु आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे लाइलाजाने सर्व विरोधी पक्षांना याच्यासाठी मोर्चा काढण्याची तयारी करायला लागली. म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने ह्या उद्याचा मोर्चा काढत आहोत.